आहे. प्रवीण दरेकरजी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. प्रवीण दरेकरजी, शिंदे नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सकारात्मक शिंदे आहेत अशी माहिती समोर येते. पूर्णपणे एकनाथरावजी शिंदे साहेब हे सकारात्मक आहेत. यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी साहेब आणि अमित भाई जो निर्णय घेतील त्यासोबत मी असल्याचं सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर आज ते स्वतः त्या ठिकाणी राजभवनावर अजितदादा, शिंदे साहेब, देवेंद्रजी एकत्रितपणे सरकार स्थापनेचा दावा करण्याकरता गेले होते. त्यानंतर जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये आम्ही 2 वर्ष तिघांनी कोण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री न बघता कारभार ज्या पद्धतीनं केला तसाच महाराष्ट्राच्या जनतेचं हित आमच्यासाठी महत्वाचं आहे म्हणून आम्ही तिघेही एकत्रितपणे महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करू असं पत्रकार परिषदेत जाहीरपणे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आम्ही एकत्रित सरकार चालवण्यासंदर्भात सकारात्मक आहोत हे त्या ठिकाणी त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा हे महायुतीचं सरकार निश्चितपणे उद्या या ठिकाणी स्थापित होईल. आता शेवटी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून देवेंद्रजी वर्षावर जाणं, शिंदे साहेबांशी चर्चा करणं, मग उद्याचा शपथविधी, मंत्रिमंडळ, त्याचबरोबर खाते वाटप, अशा अनेक चर्चा या तिघांमध्येच त्या ठिकाणी होणार. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्या ठिकाणी देवेंद्रजी वर्षावर त्या ठिकाणी गेले असतील. आणि या ठिकाणी शिंदे साहेबांना जर त्यांनी पत्रकार परिषदेतच विनंती केलेली आहे की आपण मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हा. आणि महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे, आमदारांची इच्छा आहे. त्याच्यामुळे मला वाटतं शिंदे साहेबांनी जनतेच्या लोकाग्रहास्तव त्या ठिकाणी सरकारमध्ये सामील होऊन देवेंद्रजींसोबत महाराष्ट्राला त्या ठिकाणी दिशा आणि विकास देण्याचं काम करावं अशा प्रकारची सुद्धा अपेक्षा आणि विनंती आमच्यासारख्या कार्यकर्त्याची असू शकते. नक्कीच. धन्यवाद प्रवीण दरेकरजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी.